माझं नाव उदयन माने आणि मी आणि महेश यादव आम्ही दोघांनी propbuying.com नावाच्या कंपनीची सुरुवात केली 2013मध्ये. सो वी आर डुईंग दिस बिझनेस फॉर क्लोज टू 11 years. आय एम अ सिव्हिल इंजिनियर. मी MBA केलं. त्यानंतर महेश लॉयर आहे स्वतः. आम्ही दोघांनी 7 वर्ष कॉर्पोरेट डेव्हलपरकडे जॉब केल्यानंतर वी रिअलाइज की या रिअल इस्टेटमध्ये एज्युकेटेड लोकांसाठी खूप स्कोप आहे. सेल्समध्ये टिपिकली आधी कस्टमरला एवढी गरज होती की काही विकलं जायचं. आता असं तसं सिच्युएशन नव्हती आणि 2013मध्ये म्हणून मी आणि महेशनी एकत्र येऊन एका कंपनीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आणि आज त्या कंपनीमध्ये मोर दॅन 50 लोक काम करतात. आम्ही गेले 11 वर्ष टॉप 15 डेव्हलपर्सच्या मोर दॅन 6000 घरांच्या व्यवहारामध्ये सहभागी आहे आणि आम्ही पुण्याच्या पूर्ण ईस्ट टू वेस्ट सगळ्या या 15 डेव्हलपर्सच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करतो. करेक्ट. नमस्कार, माझं नाव महेश यादव आणि मी co-founder आहे propbuying.com या कंपनीचा. सो उदयजी आणि मी जसं उदय सांगत होता की लास्ट 17 वर्षापासून आम्ही या इंडस्ट्रीत आहोत आणि लास्ट 17 वर्ष आम्ही रोजचा दिवस हा अतिशय एन्जॉय करतो, कारण रोज क्लायंटसोबत इंटरॅक्शन होतात, त्यांच्या गरजा आम्ही जाणून घेतो आणि अतिशय बदल होत चालला आहे. सो मार्केट हे इतकं डायनामिक होत चाललं आहे की ते रोज बदलते आणि हे जर तुम्ही तेवढ्या स्पीडनी कॅच नाही केलं तर जे बऱ्याच वेळेला डेव्हलपरकडनं मिस होतं आणि म्हणून चॅनल पार्टनरला ती संधी मिळते. सो बऱ्याच वेळेला आता आम्ही ॲज अ कंपनी पुण्याचं ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ ह्या चारही डिरेक्शन्सला मोर दॅन 500हून जास्ती प्रोजेक्ट्सवरती काम करतो आणि आमच्या ऑफिसमधून दर महिन्यामध्ये मोर दॅन 2000 लोकांपेक्षा आमची टीम बोलते. सो आम्हाला रोज क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स कशा बदलत आहेत आणि कशा फिल्टर होत आहेत हे इमिजिएटली समजतं आणि हे डेली अपडेट होत असल्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट पल्स कळतो की बाबा या एरियामध्ये एवढ्या बजेटची या मोठ्या रेंजची घरांची डिमांड वाढते आहे, रिक्वायरमेंट्स वाढते आहे, जी की आम्ही डेव्हलपरला जाऊन सांगतो. सो बऱ्याच वेळेला कुठल्याही डेव्हलपरचा कुठलाही प्रोजेक्ट ज्यावेळेला प्लॅन होतो त्यावेळेला तो आम्हाला संपर्क करतो आणि म्हणतो की या एरियामध्ये प्रोडक्ट काय आणलं पाहिजे. जसं की आता कोथरूड ॲज अ मायक्रो मार्केट आपण बघितलं तर कोथरूडमध्ये मेजर छोट्या घरांची रिक्वायरमेंट नाही आहे. कोथरूडमध्ये मोठी घरं ची डिमांड आत्ता वाढत चाललेली आहे, जिथे जाऊन लोक साधारणतः 3 BHK, 4 BHK, 5 BHK आणि लोकांना बंगले नको आहेत, लोकांना मोठे फ्लॅट्स हवेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही बघाल तर पुण्यामध्ये आत्ता साधारणतः 5 कोटीपासून ते 25 कोटीची घरं बनत आहेत. एका लेवलला आय लेवलला हे मोठं घर साधारणतः 5, 6, 7 हजार कार्पेटचं घर तुम्ही आता जे पुण्यात याच्या पहिल्यांदा कधी तुम्हाला बघायला मिळालं नव्हतं त्याच्यामध्ये. सो अतिशय चेंज होत चाललं आहे रिअल इस्टेट पुण्याचं. डिमांड वाढत चाललेली आहे. सिटीची डेव्हलपमेंट ग्रोथ जी आता तुम्ही पाहताय, मेट्रो आहेत, आपले आउटर रिंग रोड आहे, इनर रिंग रोड आहे, ह्या जर पुढच्या काळात जर काही डेव्हलपमेंट्स अजून आपल्याला छान बघायला मिळाल्या तर निश्चितपणे टायर 2 सिटीजची जी लोकं आहेत, फॉर एक्झाम्पल वेस्टर्न महाराष्ट्र तुम्ही जर म्हणाल तर सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, इकडे तुम्ही म्हणाल तर नाशिक, औरंगाबाद, या सगळ्या सिटीतनं पॅरेंट्स त्यांच्या मुलांना इधर एज्युकेशनसाठी किंवा नोकरीसाठी हे इथे पाठवत असतात आणि त्याकरता ते आधीच एका घराचा प्लॅन करतात. सो ह्या टायर 2 सिटीजमधनं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्या शहराकरता डिमांड आहे आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल की आत्ता पुण्यातले कुठलेही लॉन्चेस असतील ते पहिल्या 3 दिवसात, आठवड्यात, एका महिन्यात पूर्ण सोल्ड आउट होऊन जातात त्याच्यामध्ये.